नागपुर के लकड़गंज पुलिस थाना हद में आईपीएल क्रिकेट मैच पर सट्टा लगाने वाले 3 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। जानकारी के मुताबिक लकड़गंज थाना हद के बीटीपी होटल सतनामी नगर में आईपीएल मैच पर सट्टा लगाने का काम चल रहा है, ऐसी गुप्त जानकारी पुलिस को मिली, जिस पर कार्रवाई कर पुलिस ने घटनास्थल से 30 वर्षीय अजय विजय सोनी, 27 वर्षीय विनय नीलकमल वर्मा और 27 वर्षीय तरंग पवन अग्रवाल को गिरफ्तार किया है और इस मामले में 45 वर्षीय हरीश केसरवानी और उमेश शेंडे नामक 2 आरोपी फरार बताए जा रहे हैं, जिनकी तलाश जारी है। वहीं पकड़े गए आरोपियों से कुल 14,46,200 रुपए का मुद्देमाल भी जब्त किया गया है और आगे की जांच पुलिस कर रही है। नमूद घटना ही बीटीपी हॉटेल सतनामी नगर पोलीस ठाणे लकडगंज हद्दीमध्ये झालेली आहे। यामध्ये 3 आरोपी असून आरोपींचे नाव अजय विजय सोनी वय 30 वर्ष, हे तालुका जिल्हा कोरबा छत्तीसगड येथील आहे। तसेच आरोपी क्रमांक 2 विनय नीलकमल शर्मा वय 27 वर्ष, हा पण कोरबा तालुका जिल्हा कोरबा छत्तीसगडचा आहे। तिसरा आरोपी क्रमांक तरंग पवन अग्रवाल वय 27 वर्ष, हाही तालुका जिल्हा कोरबा छत्तीसगड येथील आहे। हे त्यांची किया सेल्टॉस गाडीने इथे आले होते मागच्या 10 दिवसापूर्वी आणि तिथे येऊन ते सट्टापट्टी खेळत असल्याची आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। त्या माहितीवरून आम्ही स्टाफसह नमूद घटनास्थळी गेलो असता तिथे एक टीव्ही सुरू होता आणि टीव्हीवर बघून ते लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये सट्टापट्टीचा जुगाराचा खेळ खेळताना मिळून आल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन तिथून एक ॲपल कंपनीचा लॅपटॉप, ॲपल कंपनीचा मोबाईल, तसेच वन प्लस कंपनीचा मोबाईल असे एकूण 3 मोबाईल, एक लॅपटॉप व तेथील टीव्ही, सेटअप बॉक्स, तसेच ते ज्या वाहनाने आले ती सेल्टॉस कार, तसेच त्या ठिकाणी काही मिळून आलेली नगदी असा एकूण मुद्देमाल 14,46,200 रुपयाचा जप्त करून त्यांच्या विरोधात आपण जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।